आजच्या भागामध्ये आता सत्याचं तिथे ऑफिसमध्ये काम चालू असतं तर तेवढ्या तिथे ज्या मुली असतात कॉलेजच्या त्या मुली पळत येतात आणि म्हणतात की सत्यदादा सत्यदादा आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. सत्या म्हणतो बोला ना. तर त्या मुली म्हणतात की सत्यदादा आमचे काय प्रश्न आहेत. अरे सत्यदादा तेवढं सोडशील का तू. तर आता सत्या म्हणतो की मी त्याच कामासाठी इथे आहे. तुम्ही काय आहेत ना ते मला सांगा. त्या म्हणतात ते शाळेच्या मैदानाचं आणि आम्हाला कुठंतरी नोकरी हवी आहे. तेवढ्या जागा सुटल्या तर बघ. तर सत्या म्हणतो की ठीक आहे मी बघतो आणि तुम्हाला सांगतो लवकरच. आणि त्या दोघी जातात तिकडून त्या मुली जातात आणि बलमा म्हणतो काय रे सत्या अजून किती कामं पेंडिंग आहे सांगशील का. तर मग आता लगेच तो म्हणतो की सत्या म्हणतो की हे बघ आपल्याला लवकरच हे काम करावं लागेल. ह्या मुलींची समस्या आपल्याला लवकर सोडावं लागेल. बलमा म्हणतो की अरे सत्या सोपं नाही आहे हे पण खूप कठीण आहे. सत्या म्हणतो ते करावंच लागेल. तेवढं तिथे 2-3 माणसं येतात आणि ते म्हणतात की सत्य नगरसेवक नवीन आहात तुम्ही आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. तर मग आता सत्या म्हणतो की काय बोलायचं आहे बोला ना. तर आता ती माणसं म्हणतात की हे बघा सत्याला तुम्ही इथे नवीनच नगरसेवक झालेत आणि तुम्हाला माहीत नाही ते जुनं काय चालत होतं. हे बघा इथे दारू वगैरे आम्हाला याच्याविषयी बोलायचे. तर सत्य म्हणतो की हे बघा ह्याविषयी माझ्याशी बोलायचं नाही ते तुम्हाला आधी सांगतोय मी. तर तो माणूस म्हणतो की अहो तुम्ही नवीन नवीन असं म्हणतात आणि नवीन तुम्ही त्याच क्षेत्रात उतरताल. सत्य म्हणतो की काय बोलताय तोंड सांभाळून बोला काही पण बोलू नका उगाच मला असं सत्य म्हणतो. तर आता ती माणसं असं ते म्हणतात नाही नाही आम्हाला तेच करायचे. तर सत्य लगेच त्या दोन्ही माणसाच्या कानपिडीत आणतो आणि म्हणतो की तुम्ही इथून निघता की नाही नाहीतर बघा मी काय करेल. आणि त्यांना तिथून तो जायला सांगतो. ती माणसं तिथून तो काढून देतो. तर आता सत्या बलमाला म्हणतो की तो दुसरा माणूस म्हणतो की तुमच्या पाय पडतो सोडून द्या हा विषय तेच. आणि तो तिथून लगेच त्याची फाईल वगैरे उचलतो आणि निघून जातो. तर मग बलमा म्हणतो की सत्या दादा शांत हो कशाला एवढं टेन्शन घेतोय शांत हो थोडंसं. तर सत्या म्हणतो की अरे ही अशी माणसं आहे ना आपल्या जगात त्यामुळं सगळं होतं आहे असं सत्या त्या बलमाला म्हणतो. तर आता इकडं जी मंजू आहे ती खूप टेन्शनमध्ये असते. ती म्हणते की भारती मावशी येतात आणि म्हणतात काय गं मंजू अजून तू तोच विचार करते का. तर मंजू म्हणते की हो ना कोण काय झालं असेल का त्या माणसाला विषबाधा झाली असेल आपल्याच कोठडीमध्ये. तेवढ्यात ते मोरे सर येतात आणि ते म्हणतात की अय आण रे त्या माणसाला बाहेर सोड त्याला हवालदार. आणि लगेच आता त्या माणसाला बाहेर आणतात. तर तो जोर बाहेर येतो. तो बाहेर आल्यानंतर आता लगेच त्या लगेच मंजू म्हणते अहो थांबा ना. तर आता लगेच ते मोरे साहेब म्हणतात की ते सही कर रे. तर आता मंजू त्या माणसाची सही घेते आणि तिच्या मनात येतं की त्या कोठडीमध्ये हा एक माणूस होता यांनी तर काही केलं नसेल ना असं तिच्या मनात येतं. आणि म्हणून ती त्या माणसाकडे बघतात. तर मोरे सर म्हणतात की शांत हो मंजू आणि हे काही असं नाही हे प्रकरण वेगळं आहे. तर आता लगेच मोरे साहेब म्हणतात जा तू रे. तो जायला लागतात. तर आता लगेच मंजू जाते आणि म्हणते की थांब. तो माणूस पूर्ण घाबरतो आणि थांबतो. तर मंजू त्याची कॉलर पकडते आणि विचारते की तू तोच माणूस आहे ना सांग लवकर की तूच याला विषबाधा केली तूच याला मारलंय ना तूच त्या एका टोळीतला माणूस आहे ना. तर तो माणूस म्हणतोय काय बोलताय तुम्ही. तर मंजू लगेच त्याची कॉलर पकडू पकडू त्याला विचारत असते. तर आता लगेच मोरे सर म्हणतात की मंजू शांत हो शांत हो तू असं काही करू शकत नाही तू सोड त्याला. आणि काय सांग रे तू केलं नाही सगळं. तर तो माणूस म्हणतो की नाही नाही तो पूर्ण घाबरून जातो. तर आता मंजू म्हणते की अहो मोरे सर या माणसाकडून माणसांनी केलंय ना मला असंच वाटतंय कारण की हे बघा ना या माणसाला विषबाधा झाली असती ते एकट्यालाच का विषबाधा झाली आहे असं मंजू म्हणत असते. तर आता इकडं जो सत्य आहे तो बसलेला असतो. तर बलमा विचारतो काय रे सत्य दादा कायचं टेन्शन आलंय. तर सत्य म्हणतो की अरे तो वाघ मारीन तो कोठडीत टाकलेला माणूस नव्हता का तो सापडलेला चोर तो मरून पडला कोठडीमध्ये विषबाधा झाली आहे त्याला. तर लगेच बलमा ते घाबरतात. बलमा म्हणतो की असं कसं काय झालं सत्यदादा तो असं विचारत असतो. तर आता इकडं मोरे सर म्हणतात की मंजू जाऊ दे त्याला त्याच्या कुठं मागं लागते तू. अगं तू असं करू शकत नाही आहे मंजू आपल्याकडं काही ठोस पुरावा आहे का हे सगळं यांनी केलं आहे. तर मंजू म्हणते की जी झडती घ्या. तर लगेच हवालदार त्या माणसाची झडती घ्यायला लागतात आणि त्याची झडती घेतात पण त्या माणसाकडं काही सापडत नाही. तर तो माणसाची सगळी झडती घेतात. आता मोरे सर म्हणतात की याच्याकडे काहीच नाही आहे मंजू आपण काहीच करू शकत नाही आपल्याकडे पुरावा काहीच नाही आहे याला जाऊन द्यावं लागेल. पण मंजू म्हणते की अहो मोरे सर पण मला वाटतंय हाच माणसामुळं तो माणूस मेलाय कारण की हाच त्या कोठडीत आला नाहीतर तो माणूस अगोदर बरा होता असं ती मंजू म्हणते. तर आता मोरे साहेब म्हणतात की नको मंजू जाऊ दे त्याला हे सगळं आपल्या इथं करणं बरोबर नाही कारण की आपल्याकडे काहीतरी ठोस पुरावा पाहिजे तरच आपण त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेऊ शकतो नाहीतर काहीच नाही करू शकत असं मोरे सर त्या मंजूला म्हणतात. तर मंजू म्हणते की हो पण मला तर अजून पण
तोच डाऊट आहे मोरे सर, काय करू मी? तर आता लगेच मोरे सर म्हणतात की जाऊ दे त्या माणसाला, तो माणूस तर पूर्ण घाबरून गेलेला असतो, तो त्याला सुचतच नाही काय करावा. तर मंजू म्हणते की मी तुला सोडणार नाही, कोण आहेस तू? असं त्या माणसाला ती म्हणते. तर आता मोरे सर म्हणतात की ए बाबा जा रे तू इथून, नको तू थांबू इथं. तर आता लगेच मंजू म्हणते की ओ साहेब थांबा, पण असं काय करताय तुम्ही? तर आता त्या माणसाला ती मोरे सर तिथून काढून देतात. त्याला म्हणतात जा तू इथून, आणि तो माणूस इथून निघून जातो. तर आता इकडं मंजू मोरे सरांना म्हणते की असं नव्हतं करायला पाहिजे, आपण आपलं चुकलं आहे, तोच माणूस आहे मोरे सर तो. तर मोरे सर म्हणतात की मंजू आपल्याकडे ठोस पुरावा पण नाही आहे, आणि हे बघ हे सगळं तुझ्या अंगलट आलं असतं म्हणून मी त्या माणसाला सोडलं, कारण की तूच त्या माणसाला अटक केली, तूच त्या माणसाला कुठलीत टाकलं, आणि ते कोणी कंप्लेंट कोणी केली, तुझ्या आईन त्यांनी. या सगळ्या मागे तुझा हात आहे असं याच्यात निषेध झाला असतं. त्यामुळं मंजू मी त्या माणसाला सोडलंय, तू घाबरू नको. आणि मंजू विचार करायला लागते, खरंच काय असेल याच्या मागे, कुणाचा हात असेल असं विचार करते. तर आता इकडं जे आत्या आणि ते सगळेजण जेवण करत असतात. जेवण करताना आत्या म्हणते की काय गं एवढी गुळपट खीर केली आहे, काय बड्डे का कोणाचा, काय केलं एवढं, का साखरीचं आपली तर कंपनी कारखाना आहे का आपल्या घरी, एवढी गोड खीर केली आहे? तर मंजू म्हणते की आत्या तुला नसली खायची ना खीर, दे मा इकडं, इकडं दे, नसं नको खाऊ. तर आता लगेच ती म्हणते की हो ना नाही खायची, तर काय केलं आहे सांग लवकर. तर लगेच आता जी मंजूची आई असते ती म्हणते की अहो आपले नाही का सत्या जावई बापू ते आता नगरसेवक झाले, सुखरूप घरी आले त्यामुळं. तर आता ती लगेच म्हणते त्याचा काय फायदा, आपल्याला नगरसेवक झालाय तो, आणि आपण काही दगड गोड करून खायचं, काही गरज नाही. तर आता मंजूची आई म्हणते की असं का बोलताय ओ वहिनीचा, आपल्या घरचे जावई आहे. तर लगेच आत्या म्हणते की हो आपल्याला खरंच फायदा होईल, आपल्या घरातलेच येते नगरसेवक असं म्हणते. तर आता इकडं मंजू ती फाईल शोधायला लागते. तिला आता त्या मोरे साहेबांनी जबाबदारी दिलेली असते की त्या माणसाच्या घरी जाऊन सांगायचं आणि त्या माणसाच्या घरी सगळं काही कळवायचं. पण मंजू घाबरते, ते म्हणते की कसं कळवायचं, तिला खूप टेन्शन येतं. भारती मावशी येतात आणि म्हणतात की काय गं मंजू काय करते? तर आता मंजू म्हणते की अहो काही नाही, त्या माणसाच्या घरचा मी ॲड्रेस शोधते. तर भारती मावशी म्हणतात की हो नीट व्यवस्थित आणि घाबरू नको, सगळं काही सांग, घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. तेवढं तिथे एक हवालदार येतो आणि तो मंजूला फोन देतो. मंजू म्हणते की ह्या फोनवर ती फोन बघते. तर ती फोन उघडून बघते, तर त्याच्यामध्ये एकाच नंबरवरून खूप जास्त कॉल आलेले असते. ती म्हणते की एका नंबरवरून एवढे कॉल कुणाचे आले असतील. तर ती आता लगेच फोन करायला लागते, ती त्या माणसावर फोन करत असते. तर आता भारती मावशी पण आश्चर्यचकित होतात. त्या म्हणतात की कोण असेल हे, आणि एवढे का फोन केले असेल एका नंबरवरून. तर इकडे आता ज्या मम्मी साहेबां त्या असतात त्यांना खूप आनंद झालेला असतो, आणि त्या खूप स्वयंपाक वगैरे बनवतात सत्याच्या आवडीचा, आणि सगळी काही वाढण्यावरून भांडतात. मम्मी साहेब म्हणतात की एवढं भारी स्वयंपाक केला, वाढण्यावरून कशाला भांडताय तुम्ही, आणि थांबा मी वाढू लागते तुम्हाला. तेवढं तिथं जयदीप येतो आणि जयदीप म्हणतो की अरे वा एवढं भारी वास येतोय, एवढा भारी स्वयंपाक बनवलाय बापरे. आणि तिच्या सपनाला बघतो, तर तो लगेच त्या सपना गपचूप सपनाजवळ जातो आणि सपनाला पाठीमागून धरतो आणि म्हणतो की माझी सपना, माझी कंगली पेढा, आज स्वयंपाक बनवलाय माझ्या कंगली पेढ्यानी. तर आता लगेच सपनी म्हणते की अहो कुणी बघल सोडा मला, असं ती सपना म्हणते. तर आता लगेच जयदीप म्हणतो की हे बघा, त्यांच्या दोघांचे लगेच भांडणं जुपतात, आणि मम्मी साहेब म्हणतात इथं भांडायचा टायमिंग नाही आहे, भांडत नका बसू, इथं माझं लेकरू कोकरू इथं जेलमधून सोडून घरी आलं, एवढा आनंदाचा दिवस, एवढं खायला जेवण बनवलंय मी, आणि तुम्ही बसलायत का भांडत, असं मम्मी साहेब म्हणतात. तेवढं तिथे सत्या आणि मंजू पण येतात. सत्या मंजू आल्यावर मम्मी साहेब म्हणतात माझं लेकरू कोकरू आलं, बसा जेवण करून घ्या, आणि सत्याला त्यांना जेवायला वाढते, सगळ्यांना जेवायला वाढते. तर सत्या म्हणतो की वाघमारे तुम्ही का हो बाई, तुम्ही पण नाश्ता करा, जेवण करा चला. तर आता चित्रकार म्हणतात आपलं एवढं सुखी कुटुंब आहे का बस. तर आता एवढं कुणाची नजर नको लागायला, नशीब लागतं जयदीप एवढी सारखी आई एवढं भारी जेवण बनवण्यासाठी, किती भारी जेवण बनवलं बघ ना आईने तुझ्या. तर आता जयदीप म्हणतो की हो ना माझ्यासाठी नाही बनवलं ते, आज सत्याच्या आवडीचं सगळं बनवलंय. मम्मी साहेब म्हणतात की असं काही नाही, दोघांना पण बनवलंय. असं ते जेवण सगळे करत असतात. तेवढं तिथे एक फ्रेम जे असते भिंतीला ती खाली पडते आणि ती फुटते. तर सगळेजण तिकडे येतात आणि ती बघतात. तर आता जी मंजू आहे ती रूममध्ये ती फ्रेम घेऊन जाते आणि त्या फ्रेमकडे बघून ती रडत राहते. तर सत्य तिथे येतो आणि तो मंजूचे डोळे पुसतो आणि म्हणतो की वाघमारे रडायला काय झालं तुम्हाला, अहो फ्रेम आहे ती फुटली, एवढं काय त्याच्यामध्ये, खिळा ढिल्ला झालं असेल असं म्हणतो. तर बघूया आता पुढच्या भागात काय होईल, हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.